नमस्कार मित्रांनो. तर आपण सेन्सेक्समध्ये कॉल साईडला एंट्री ऑर्डर केलेली आहे. तर आपण 102ची ऑर्डर टाकलेली आहे. तर बसते का बघू. मार्केट डायरेक्ट वरतीच चाललंय. आपण थोडं लेटच एंट्री टाकलेली आहे. माहीत होतं आपल्याला मार्केट वरती जाणार आहे. पण तरी सुद्धा आपण कालच्या सारखंच आज पण एंट्री थोडी लेटच टाकली, कारण कॉन्फिडन्स नाही आपल्याला एवढा की मार्केट वरती जाणार. कारण मी सेलिंग साईडची ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करत होतो. डायरेक्ट मार्केट वरती निघाल्यामुळे पण बाईंग साईडची ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट केलेली आहे. पण आपल्याला लेटच झालं आहे. पण मला 77,500ची लेवलवरती दिसतं, ते काढणार असं मला वाटतंय. त्यामुळे आपण हा प्लॅन बनवला आहे. बघू आता मग आपली एंट्री बसत्या का नाही बसत. मार्केट आता डायरेक्ट वरतीच चाललंय, त्यामुळे आपण हा प्लॅन बनवला आहे. आपण तिथे एक रेजिस्टन्स लावलेलं आहे. जर त्याच्यावरती जर मार्केट गेलं तर होऊ शकते आपला प्रॉफिट. बघू आता काय. थोडं खाली होत चाललंय. आपली ऑर्डर तरी आपण ऑलरेडी टाकलेले आहे. बघू शकता तुम्ही 102ची ऑर्डर टाकलेली आहे आपण. 118ला गेलेला. आता आपण 115ची ऑर्डर टाकलेली आहे. बघू हे बसते का आपली ऑर्डर. 100% बसेल आपली ऑर्डर ही. ओके ओके, ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे आपली. बघू शकता आपण प्रॉफिट लॉस काय दिसतोय का. तर तुम्ही खालच्या डाव्या कोपऱ्यात तुम्ही बघू शकता. हे बघू शकता तुम्ही लॉसच दिसायला लागलाय आपल्याला. आता लॉस जरी झाला तरी आपण लॉस अकाउंटिंग बाहेर पडू शकतो. आपण 250 पर्यंत आपण लॉस घ्यायचा आहे. बघू शकता आपली थोडी एंट्री वरतीच झाल्या. थोडी म्हणजे थोडी जास्तच झाल्या वरती. पण मला वाटलं 77,500 काढेल. पण बघू आता काय. तर थोडा प्लसमध्ये 65 प्लसमध्ये 85 प्लसमध्ये 141 प्लसमध्ये. बघूया आता कसं काय होतं. मार्केट वरती सस्टेन्स राहायला पाहिजे. आता बघू आता कसं काय. परत आपण लॉसमध्ये आलो. आता आपण लिमिट लॉस लिमिट 220 लॉस लिमिट ठेवले. तर 220 मायनस दिसेल तर आपण सेफ एक्झिट होऊ शकतो. म्हणजे आपण जायचा रिस्क नाही घेऊन काम करायचं कोटीची. तुम्ही पण मित्रांनो स्टॉप लॉस प्लस प्रॉफिट आधीच ट्रेड घ्यायच्या आधीच ठरवून ठेवा की आपल्याला स्टॉप लॉस किती घ्यायचा आहे आणि प्रॉफिट किती घ्यायचं आहे. भले आपल्याला प्रॉफिट राहू दे किती घ्यायचं हे माहिती नसू दे, पण स्टॉप लॉस हा माहितीच पाहिजे किती घ्यायचं आहे. आणि तो परत रिकवर करताना खूप म्हणजे खूप डिफिकल्टीचा प्रॉब्लेम येतो. तर 240 अडीचशे हा लॉस घ्यायचा इतका जास्त नाही एक एक ट्रेडमध्ये. आणि मित्रांनो अजिबात ओव्हर ट्रेडिंग करू नका. जे काय आहे ते एक ट्रेड किंवा 2 ट्रेड वन डे तुम्ही करू शकता. प्रॉफिट झालं तर तुम्ही डन फॉर द डे करू शकता. लॉस झाला तरी डन फॉर द डे करू शकता. त्यामुळं मार्केटमध्ये पूर्णपणे आपण बाईंग साईड आत्ता का केली. तर आपण सेन्सेक्समध्ये मला वरती एक लेवल दिसत होते ती 500ची लेवल, ती मला वाटलं तोडेल. पण मी बँक निफ्टीमध्ये दुर्लक्ष केलं. 800चा रेजिस्टन्स घेऊन मार्केट पडायला लागले. 800चा रेजिस्टन्स घेऊन कायम मार्केट पडतं हे मला पण माहिती आहे. आणि एक खाली 500ची लेवल आहे बँक निफ्टीमध्ये, ती पण मार्केट काढू शकते मे बी. आणि आज मार्केट सेलिंग साईडलाच होतं, कारण एकतर गॅप डाऊन झाली. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट डायरेक्ट वरती वरती कधीच जाणार नाही. सगळ्यांना ट्रॅप बनवणार, आपण पण ट्रॅपमध्येच घावले. त्यामुळे हे डोकं चालायला अजून खूप एक्सपिरियन्स पाहिजे. आत्ता मला तर 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे होत राहतील चुका, चुकातूनच सुधारतोय. पण मित्रांनो ओव्हर ट्रेडिंग करू नका. बाकी सगळं आपल्या हातात आहे की किती लॉस घ्यायचा आणि किती प्रॉफिट घ्यायचं. प्रॉफिट जास्त घेऊ शकतो पण लॉस कमीच घ्यायचा. ज्यांना लॉस आपला लॉस आता वाढत चाललाय.
तुम्ही बघू शकता लॉस किती, जवळजवळ 6.61 81. हे बघा, म्हणजे मार्केट पडायला लागले की तो लॉस आपला कमी आहे, म्हणजे ट्रॅप बनवतात. समजलं का? म्हणजे वाढला म्हणून लॉस. त्यामुळे तुम्ही पण एक एक्झिट व्हा आणि ओव्हर ट्रेडिंग करू नका. आता काय होईल उद्या, रोज मार्केट आहे, रोज म्हणजे रोज मार्केट आहे. उद्या आपण नवीन उमेदीनं नवीन त्याला उतरू, नो इश्यू. आपला लॉस बघा, 115 गेला लॉस, 125, 128 लॉस गेलेला आहे आपला. त्यामुळे आपण आता एक्झिट झालेली बरं आहे. आपण त्या स्टॉप लॉस लावलेला नाही, त्यामुळे आपण एक्झिट होईलच, नो इश्यू. बघा, झालं, आपण एक्झिट झालेलं आहे. 224 आपण एक्झिट झालेलं आहे, आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि कमेंटमध्ये काय शंका असेल तर विचारा. आणि भावाला प्लीज ओव्हर ट्रेडिंग करू नका. मार्केट रोज आहे, रोज म्हणजे रोज आहे. त्यामुळे आपला आपला हिट झाला आहे. आपण आता बाय बाय, गुड डे, डन फॉर द डे.